नमस्कार, आपण पाहत आहात लोकसेवक न्यूज, सामान्य जनतेच्या हक्काचा आवाज। आज आपल्यासाठी एक महत्त्वाची माहिती, पुरंदर तालुक्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी। पुरंदर तालुक्यात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे। पुरंदर तालुक्याचे तहसीलदार विक्रम राजपूत यांचे लोकशाही दिनात नागरिकांचे वैयक्तिक प्रश्न सोडविण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नमस्कार, माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशान्वये प्रत्येक महिन्याचा सोमवार, तिसरा सोमवार आपण लोकशाही दिवस म्हणून तालुक्यामध्ये साजरा करत असतो। तर येत्या सोमवारी म्हणजे दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी म्हणजे नारायणपूर तालुका पुरंदर या ठिकाणी आपण तालुका लोकशाही दिवस त्या ठिकाणी साजरा करणार आहोत। या लोकशाही दिवसासाठी तालुक्यातले प्रत्येक विभागाचे HOD विभाग प्रमुख त्या ठिकाणी हजर राहणार आहेत। नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील, ज्या काही वैयक्तिक अडचणी असतील, ज्या प्रशासन सोडू शकतो, तर त्या ठिकाणी आपण सादर करायचे आहेत। तर पुढच्या लोकशाही दिवसापर्यंत आम्ही त्याच्यावरती कारवाई करून आपल्याला त्या ठिकाणी उत्तर देऊ। तर तालुका प्रशासनाच्या वतीनं मी आपल्याला आवाहन करतो की आपल्या प्रत्येकाने ज्यांच्या अडचणी आहेत त्या ठिकाणी उपस्थित राहून अर्ज सादर करावे। धन्यवाद। लोकशाही दिन म्हणजे नक्की काय ते आपण थोडक्यात जाणून घेऊया। लोकशाही दिनात सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिन साजरा केला जातो। जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या परिपत्रकानुसार मुख्यमंत्री महोदयांनी 7 कलमी कृती कार्यक्रम जाहीर केला आहे, ज्यामध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटावेत, त्यांच्या अडचणी सोडविण्या यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे। लोकशाही दिन ही केवळ एक औपचारिकता नाही, तर जनतेच्या थेट संवादाचा हक्काचा दिवस आहे। लोकशाही दिनाचे आयोजन 4 स्तरावर केले जाते। तालुका स्तरावर प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार, जिल्हा व महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार, विभागीय स्तरावर प्रत्येक महिन्याचा दुसरा सोमवार, मंत्रालय स्तरावर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार, सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा कामकाजाचा दिवस लोकशाही दिन म्हणून पाळला जातो। कार्यक्रमाचे अध्यक्ष कोणाकडे असते ते पाहूया। तालुका स्तरावर तहसीलदार अध्यक्ष असतात, जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी अध्यक्ष असतात, महानगरपालिका स्तरावर आयुक्त हे अध्यक्ष असतात, विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त हे अध्यक्ष असतात, तर मंत्रालय स्तरावर माननीय मुख्यमंत्री अध्यक्ष असतात। कशा प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ते आपण पाहूया। न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व अपील, सेवा विषयक व आस्थापना प्रश्न, अपूर्ण कागदपत्रांसह दाखल अर्ज, ज्या अर्जावर अंतिम उत्तर देण्यात आले आहे त्या विषयाचे अर्ज असतील तर ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। अर्ज प्रक्रियेची महत्त्वाची माहिती, अर्ज प्राप्त झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत संबंधित विभागाने उत्तर द्यायचे आहे। अर्ज वरिष्ठ कार्यालयाशी संबंधित असल्यास प्रशासनाने तात्काळ पाठपुरावा करायचा आहे। ऑनलाईन प्रणालीद्वारे सर्व अर्जांची नोंदणी केली जाईल। प्रचार आणि जनजागृतीसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत। गावोगावी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या मार्फत पूर्व प्रसिद्धी केली जात आहे। स्थानिक लोकप्रतिनिधींना देखील माहिती दिली जाणार आहे। सर्व शासकीय विभागांचे स्टॉल्स नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यासाठी कार्यक्रमस्थळी कार्यरत असणार आहेत। उपविभागीय अधिकारी यांची जबाबदारी कार्यक्रमाच्या ठिकाणाची निवड करणे, नवनवीन गावांमध्ये आयोजन करणे, अर्जांचा फॉलोअप आणि अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणे उपविभागीय अधिकारी यांची जबाबदारी आहे। तुमचा हक्क मागण्यांसाठी पुढे या। पुरंदर तालुक्यातील सर्व नागरिकांनी तुमच्या समस्या, अडचणी, तक्रारी थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे। आपल्या हक्कांसाठी आवाज उठवा। लोकशाही दिनात सहभागी व्हा। लोकसेवक न्यूज, लोकांसाठी लोकांसोबत। धन्यवाद।